तर आमच्या पालखीचा आज दुसरा दिवस आहे. सकाळी मी थोडं लेटच उठलो, तर चालू होती तयारी. मग बाकीच्या सगळ्यांच्या आंघोळ करून सावरायची. मग आमचा आज पालखीचा दुसरा दिवस आहे. सकाळच्या आता निघायच्या तयारीमध्ये. सार्थ गीता धूप पेटवायचा प्रयत्न करू राहिला आहे, पेटला आहे त्याच्याने. तर मग सगळे कार्यकर्ता बी चालले, मग दमादमाने सगळ्यांची आवड चालू आहे. पण पालखी येत आहे, घासा बसला आहे त्याच्यामुळे आवाज नाही का ना. पालखी येऊ राहिली, अजून पालखी कोणी उचलली नाही, पण चाललंय मग दमादमाने. चला पाहू आता. हाय 2-4 किलोमीटर राहिली आहे शिर्डी. आता इथून पुढं 3 किलोमीटर पाहू. इथे गाडी व्हिडिओ काढत होता, तर त्याला आवडलं तिकडून दादा म्हणे माणसं पाहते म्हणून. गाडी घा पाडला दादाला, उतरला खाली, ताकडा लागला तिकडे लाईनीला. मग काय नक्कीच माग गेला निघून बिचारा. इकडे दादांची व्हिडिओ काढत होतं, माणसं म्हणे आमची व्हिडिओ काढा. मग काय कॅमेरा खेळवलं इकडं. मग काय लगेच हातवर झाले, लागले नाचायला माझ्या मागे. चालले मग शिर्डीला म्हणून. चला. बाळाला बी माहीत झालं शिर्डीत आलं म्हणून. बाळ बी मस्त काय ताला धरायला लागलं गाण्याचं, लागलं नाचायला. मग काय शिर्डी आली म्हणून निघालो होतं बाळ बी माझ्या नाचत. आता शिर्डीचा हायवे लागला होता 2 पद्धती. मग पोरं म्हणे आता शिर्डीत जायचं आपल्याला, 2-2च्या रांगा करा म्हणे. पण माणसं काही राहता मागत चालले होते, त्याच्यामुळे रस दिला साईडला काढून दिल्या. मग 2-2च्या रांगा करून मग शिर्डीत मस्त की साईबाबांचं दर्शन घ्यायला. तर मित्रांनो दर्शन झाले. मोबाईल काय आतमध्ये नव्हता नेऊन दिला. तर मग आता दर्शन झाले, चाललो जेवायला. हाय गँग बी सगळी संघचे. जेवण बिवण आता जेवायला जाऊ. पाहू काय पकवान भेटत आहे म्हणून. मग तिकडून आल्यावर मग काही घेणं बिणं असं ते पाहू, काय घ्यायचं, कोणाला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. तिकडून आलो पाहू. आता चाललो जेवायला. थोडं पेट पूजा होणे देऊ, त्याच्यानंतर जेवायला आलो आहे. आणि इकडं गणेश जेवायला आलो आहे. तर बाकीची जनता इकडून बसली आहे, काही इकडून बसली आहे. तर मग अजून आता वाढायचा तयारी चालू आहे. खाऊ 2-4 घास, पाहू मग फिरायला जायला. प्रकारे जेवण आहे. इकडे जेवणाचा खूप लाभ घ्यायचे प्रयत्न चालू आहे दोघांचे. इकडे बाकीचे समोर आहे. काय इकडं म्हणजे पूर्ण आमची रांग मंडळाची जी आमच्या सायसळ प्रतिष्ठानची. इकडं चिव दिसला नाही, हे बाकीचा. त्याच्यानंतर शंभो पूजा अजून तिकडं बाकीचे दिसत आहे. चल मग खाऊन घेऊ, मग पाहू. तर मित्रांनो जेवण झालं पोटभर. चिव बी पोटभर जेवला, शांब्या बी पोटभर जेवला. शांब्याला काय ताईट फूट होऊन झाला. चला मग आता जेवण झालं. मला हा काय मोठा जायचं असं लवकर जाऊन या. वाटलं आपण आता पुढे जाऊ. टेन्शन नाही घ्यायचं, निवांत चला. तर मित्रांनो आम्ही बाहेर आलो आहे. आता ही साईबाबांची मूर्ती छोटीशी, म्हणजे छोटी नाही, खूपच थोडी मोठी आहे. आणि इकडून माणसं जेवणासाठी येऊ राहिले. तर मग आता पोरामध्ये इथं थोडे फोटो काढायचे. तर काढू आता. बाकीचे मागं येऊ राहिले. या दोघी संघ इथं आमच्या संघ, हे दोघं संघ आहे. आता या दोघी आहे इथं. मग काढू फोटो काढायचे असतील काय, ते फोटो काढतील, बाकीचे येतील. तोपर्यंत मग फोटो काढायला काय टाईम नाही लागणार. इकडे फोटोला पोस्ट दिला आहे इकडे लगेच, पण टाईम नाही आम्हाला तेवढा फोटो काढायला. पण आता ब्लॉगिंग झाली का यांचे फोटो काढून टाकू. शंभू तुझा फोटो काढायचा आहे का? चालेल मग पोस्ट दे, तर वाटलंच तर मग फोटो काढू आम्ही. तर मित्रांनो आता चाललं आहे शॉपिंग थोडी. पावा कोण काय घेतं, चाललंय मागं सगळे एका मागं एक. विचार चालला काय घ्यायचं काय नाही. मग पाहू काय घेते काय नाही. पटन तसे घेतील, नाही तर मग राहून देतील. आपण प्रसाद फक्त नाही काय तर प्रसाद तर नेऊ. गाडी बिडी घ्यायला एखादी छोटी मोठी. इकडे बरंचसं काय ए चला कुठे गेले घेता काय चावडा ना बरं. घेतली प्रसाद घेतला, कोको घेतला. इकडं बांगड्या बघायचं काम चालू आहे. नाही पिशी घेतली आम्ही, ते काय फुकट द्यायला काय रिकामी आहे का? गाव जेवण आहे का इथे? मग बांगड्या चॉईस चालू आहे. हिला तर काय मग हिला म्हणजे खर्च करायला नको, काय मग फुकटच लागत आहे हिला. चिव प्रसाद घ्यायला तयार आहे. पण तो म्हणतो आता माझ्याकडे ऑनलाईन म्हणलं, आता मी पैसे टाकल्याशिवाय त्याचं म्हणत नाही. विचारायचा प्रयत्न चालू आहे काय बरं वाईट आहे का नाही. ऑनलाईन करू आपण, पाहू. शिव तुला घ्यायचं आहे ना प्रसाद, घ्यायचा आहे ना प्रसाद? नाही घ्यायचा
का बरं प्रसाद घ्यायचा रे आणि मग मी काय बोलू राहिलो इकडे लक्ष द्या ना बोलू राहिले तू, कोण तिचं हिचं काम पाठायला लागतं बाकी काय नाही मी मगाशी बोललो ते खरं आहे बरं का तरी मला ऑफिस वाटलं राहिलं घ्यायचं काय हे घ्यायचं आहे का चला मग घेऊन टाका आणि पैसे देऊन टाका आम्ही लागतो रोडला आता हां चला मग चला पाहू पुढं इथं हिला आता गाड्या कळत नाही पण बरेच गाड्या पाहू राहिली ही काढून द्या ती काढायला लावली लागती पण काही मेकअप तर जास्त करते नाही पण तरी मेकअपसाठी लागती इकडं आडानी माणसं गाड्याला पाहू राहिले आणि इकडं सोनी काय निवड प्रसाद घेतली आणि सुटली आता काय गाड्या पळे सध्या आवडलेलं आहे मी काढीत आहे याला दिसत आहे ना हा कॅमेरा जा ना तू कधी असं कधी करणार तरी घेतला अजून घ्यायचं आहे काय वाटा ना तर पाहू मग पाहू आता पुढे नेऊ दे पाहिजे झालं का झालं आम्ही बॅग घ्यायला आलो होतो इथं सागरच्या बायकोनी ऑनलाईनच त्याला सांगितलं बॅग घ्यायची म्हणून सागरनी बॅग घेतली आहे बायकोच्या मनपसंतीनं बॅग घेतली आहे गडी आता खुश आहे तेवढा आणि पूजा काय दुःखात आहे काय नाही तिला काय लागत आहे तिचा विचार नेमकी काय चालू आहे काय नाही रोड राहिली तिला काय घेतलं हां आणि इकडं व्हिडिओ कॉल करून विचारणं चालू आहे काय पाहिजे ना अजून म्हणून पैसे मारू दे त्याला तर आमची पालखी सगळी समाप्त झाली आहे दर्शन झालं आहे तर निघालोय आम्ही आता आमच्या घरी सगळे एवढे कार्यकर्ता सगळे बसले आहेत एवढीच आमची पिकअपमध्ये जनता आहे तर बाकी आमचे चाललं आहे आता सगळे इथे बराबर पाठी मागं एका मागे एक चालले आहे ते कपडे काढतात या बाई आमची पिकअप निघाली आहे धड सगळ्यांच्या आधी आम्हीच बसणार आहे असं आम्हाला वाटतंय जाऊ पोचू पाहू इथं आमचा कॅमेरामॅन इकडं साईडला तळपडून राहिलाय इकडे कॅमेरा पकडायचा तर त्याचं काय खरं दिसत नाही राहिलं मला चाल मी बघू शकतात की पुढं आमच्या आधी एक होता तर एवढं बरंच गँग बसेल तर एवढ्या गँगला काय काय म्हणायचं चालली अजून एक आमचा एक ट्रॅक्टर दिसला आहे सगळ्यांच्या आधी निघला होता हे ट्रॅक्टर पण आता आम्ही त्यांच्या पुढे चालू आहे मग पाहू कोणत्या गावात आलो आपण संगमनेरच्या आसपास आलो आहे कारण की काल आपण या रूटला सगळं शूट केलं त्याच रोडला आहे त्याच्यामध्ये आहे आम्ही आम्ही पहिल्या दिवशी मुक्काम केला होता त्या ठिकाणी आज काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं या ठिकाणी आम्ही पहिला मुक्काम झाला आमचा इथं तिथं आज काहीतरी कार्यक्रम आहे हा असं वाटत आहे हे 4 जणांचं काही वेगळाच प्लॅन लटकू राहिली बिना कारण देखी कोणती गाडी है मारुति 800 वो भयंकर हाँ उसकी टपरी बना के रखी है इंडिया में कोई टैलेंट की कमी नहीं है इथं बाबा खूप उन्हाचे बोर बिर घेऊन बसले ते पण गिराक भेटाना पण इकडे आमचा पहिला दरवर्षी या वर्षी काही अडचणी आल्यामुळं नाही का या ठिकाणी आमचा मुक्काम होऊ शकला नाही त्याच्यामुळं पहिला मुक्काम लांबच झाला लय तारा झाला या वर्षी हो पुढल्या वर्षीचं काय नियोजन होतं ते या ठिकाणी आम्ही सामनापूरमध्ये आता आलो आहे तर इथं डायरेक्ट सामनापूरचा स्पेशल वडा भेटतो तुम्ही येऊन पहा गर्दी बी बघू शकतात सामनापूरच्या वड्याची इथं
या कधी टाइम भेटला तर टेस्ट घ्या. इथं आमचे थोडे पाहुणे बी आहे पण लावला आता आम्ही बी सासा वडा खायला थांबलेलो आहे. याला ससा बिर्याणी कोणती असेल ते वडा चालून टाका. इथं पिसाळलेली गँग उतरत आहे. तर इथं गेलता चिवड्या वडे आणायला बुक घेऊन आता पिसाळा खाल्लं तरी मगाशी पाहिलं किती खात होता. मगाशी कॅमेरा का सुद्धा पाहायला गडी म्हणलं अरे इकडे पाहून तरी गडी कॅमेरा का पाहायला. मग आता चाललोय घरी बुक पावला विचारा डबल दिवस जेवला नाही काय नाही. आणि इकडे ती पुढे गेले इकडे चुचंदर लोग से हमें हर वक्त मुलाकात होती रहती है. आप देख सकते हैं बंदर की तरह ऊपर चढ़ा हुआ है. आगे के बंदर पीछे से है, वो लड़के हुए पीछे 4-5 जने और रहे. तर आम्ही अकोल्यात पोचलो होतो. हायवेवर लागलो होतो. हे खड्ड्याने मोकळा आदळत चाललो होतो काय. मग इथं माऊली पंपापासून मग काय अकोला काय थोडक्यात मी अकोल्यातच होतो. शेकेवाडीमध्ये होतो. तो म्हणलं 5-10 मिनिटात डायरेक्ट टाकळी. चिव थोडा नाराज वाटू राहिलाय. तो इकडं वेगळ्याच खुशीमध्ये आनंद आहे काहीतरी. इकडं आलिम झोपलाय. सोनी वेगळ्या विचारात आहे. इकडं बाकीचे सगळे आता आज आता वर मस्त की काहीतरी हवाबाजी करण्यामध्ये बिझी आहे. बाकीच्या विचारामध्ये बिझी. इकडे पूजा डोळे पुसत राहिले काय नो काय झालं नाही. किडा गेला का बागुडा गेला. इकडे बाकी झोपा काढून आत्ताच उठले आहे. ये झोपातून उठले आहे आत्ताच एवढ्यात. बाकी काय इकडं शंभू बी शाळी मारण्यात बिझी आहे. आता अकोला तालुक्याच्या चौकात आलो आहे सध्या. आमच्या अकोला तालुक्याचा छोटा पूल आहे. आम्ही पाकिस्तान भारताचे हमारे तुम्ही आमचा तालुक्याचा छोटा पूल इकडे नाही का कष्टाने डायरेक्ट नाही का आल्याबद्दल नाही का साईबाबांना नारे नावाचे हे आले. इथं बाबा का भाई तर आम्ही आलो होतो आता अगस्तीवर. काय अगस्तीवर पोरं मोकळा आरडायला लागली. इथून नारद साहेबांचा आवाज द्यायला लागले. मग काय चाललो होतो. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की आमचे पोहोचलो आहे. शिक्षणाचे स्वरूप इथं तयारी आहे उद्याच्या कार्यक्रमाची. हे आमचं महालक्ष्मी मंदिराचं हे आहे. सगळे आता टाकीत आले आहे. तर आम्ही इथं पोहोचलो आहे. गोदाड्या बिदाड्या घेऊन आता घरी निघणार आहे. यांच्या तर भेटल्या काय आमच्या अजून गोदाड्या भेटल्या नाही. आता एकच गाडी आली म्हणल्यावर मग अजून टाइम लागन. इकडं उद्याच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे सध्या. आणि इकडं आमचा रथ चालक नाही का स्पेशल आमच्यासाठी पहिल्यांदाच फर्स्ट टाइम आम्हाला नाही का पहिल्यांदा पोहोचवलं आहे लवकर. ते बी दिवस असताना अक्षय शिंदे यांनी